बाकी मित्रमैत्रिणींना सांगितलं की नाही सांगितलं रे? का रे श्री, मित्रांना सांगितलं नाही का तू? हम्म. श्री पोफडे. जागृती. हा सर बोल ना. हा, बाकी मैत्रिणींना सांगितलं नाही का म्हटलं? 10च लोक आहे आपण आज पार्टिसिपेंट. सर माझ्या गावात ती प्रिया आहे ना, तिच्या मोबाईल मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे सर. ते माझ्या ह्याच्यावरच करते मीटिंग. हो काय? ती आलेली आहे का मग प्रिया तिथे? गावंडे. हो इथे आली आहे ना. काय नाव आहे तिचं? प्रिया गावंडे. प्रिया गावंडे. बरं तिच्या मोबाईल मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे सर, होत नाही म्हणून ते आम्ही दोघे माझ्या बरं. मोबाईल मध्ये माझ्या मीटिंग करायला, हम्म. म्हणून आम्ही दोघे सोबतच करतो. बरं बरं, ठीक आहे. मग आपण अटेंडन्स घेऊन टाकू आता. ठीक आहे. आरती इंगडे. आरती इंगडे आहे काय? नाही. अंकुश ढोले. आहे सर. कोण? कोण आहे रे बाबा? आरती इंगोले आहे. आरती. अंजली इंगडे आहे काय? अंजली इंगडे नाही. हो अंकुश आहे ढोल. सर. अंजली इंगडे कुठे आहे? अंजली इंगडे, वेर यू आर? दिसत तर नाही आहे. नाही आहे सर. हा. अंकुश ढोले आहे. अंकुश ढोले नाही. आरती इंगोले आहे. ओके. अश्विनी बारसे नाही आहे. बरोबर आहे. अश्विनी चौके, अश्विनी कानोडे, बिंदिया ढोरे. बिंदिया ढोरे. चेतन खुरसडे. चेतन खुरसडे. दामिनी दादरवडे. दर्शन दहातोंडे. दीपाली फुंडे. दीपाली अंतुरकर. दिव्या देवरे. दिव्या देवरे नाहीये. दिव्या राजकुडे. सर दीपाली अंतुरकर आहे. दीपाली अंतुरकर आहे काय? हो. दिसून तर नाही राहिलं. योगिता अंतुरकर. योगिता अंतुरकर. ओके. नाही, दीपाली अंतुरकर सोबत आहे. आम्ही दोघी सिस्टर आहे सर. बरं बरं, ठीक आहे. हा. नंतर दिव्या देवरे आहे. दिव्या देवरे नाही. दिव्या राजकुडे आहे. गौरव खडसे आहे.
आहे. गौरव खडसे पण जॉईन करत आहे. गौरी भंगाडे, गौरी भांगडे, हरीश पोफडे, जागृती काकडे, जागृती काकडे आहे. नंतर कांचन गावंडे, कांचन 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 गावंडे. नंतर कोमल गायकवाड, सॉरी कीर्ती गौरकर, कोमल ढोले, प्रेझेंट सर. कोमल ढोले प्रेझेंट. कोमल गायकवाड, मयुरी महल्ले, मोहम्मद इम्रान शेख रज्जाक, पल्लवी काळबांडे, पूजा इंगडे, पूजा कारसरपे, पूनम मांडवधरे, प्रफुल्ल मेश्राम, प्रगती बारसे, प्रणाली ठाकरे, प्रिया गावंडे. माझ्या याच्यावर आहे सर. कोण? हा प्रिया गावंडे आहे. रागिनी पाटील, राहुल पवार, रानी मेश्राम, रोजिना रहमान अब्दुल. रोजिना अब्सेंट आहे काय? हो सर. संपदा वनवे, प्रेझेंट सर. समृद्धी कानेटकर, प्रेझेंट सर. सौरभ चव्हाण, श्रीकांत कानोडे, श्रीकांत पोफडे आहे. शुभम गोरे, शुभम गोरे आहे काय? तेजस्विनी भुई भांडे, वैष्णवी जवळकर, यशोधन इंगोले, योगिता अंतुरकर. कोण राहिला आता? प्रेझेंट सर. योगिता अंतुरकर. हा हा. अजून कोण राहिलं म्हटलं? आदित्य देशमुख. देशमुख कोण आहे रे? आदित्य देशमुख. कोण कोण जॉईन झालेला आदित्य देशमुख नंबर वरून? आदित्य देशमुख. कांचन जॉईन झाली सर. कांचन सरनेम? कांचन गावंडे, आदित्य गावंडे. कांचन गावंडे आदित्य देशमुखच्या मोबाईल वरून जॉईन झालेली आहे का? कांचन ऑलरेडी एक नाव आहे कांचन. अरे बा, तुम्ही 16 लोक 15 लोक आहे आणि 13 वेळेस हे झालेले आहेत. कोण कोण आहे? सर डबल घ्या ना सर. परत पहा. अंजली इंगडे, अंकुश ढोले, आरती इंगोले, अश्विनी बारसे, अश्विनी चौके, अश्विनी कानोडे, बिंदिया ढोरे, चेतन खुरसडे, दामिनी दादरवडे, दर्शन दहातोंडे, दीपाली फुंदे, दीपाली अंतुरकर. अंतुरकर आहे ना प्रेझेंट? हो सर. दिव्या देवरे. हॅलो सर. हॅलो सर. बोला बोला.
हॅलो सर. हा बोल ना बोल ना. बोल ना तिच्या पुढे. हॅलो. हा हॅलो. बोल ना. अजून एक वेळा आलो मग. बरं ठीक आहे, जाऊ दे आता. 13 लोक दाखवत आहे इथे. माझं नाव नाही आलं सर. काय काय नाव आहे तुझं? ज्यांचं नाव नाही आलं त्यांनी सांगा ना. सौरभ चव्हाण. सौरभ चव्हाण. सौरभ सर चव्हाण. अजून मी कांचन गावंडे घराणा. कांचन गावंडे केलं ना मॅडम मी. कांचन गावंडे. कांचन गावंडे आहे. हो का. हॅलो सर. हा रोजिराला जॉईन करा सर. रोजिनाला जॉईन करू, पण इथे ऍडमिट म्हणून तर काही आलेलं नाहीये. मला कॉल आला तिचा आता. पण तिने लिंकवर क्लिक केलाय काय? हो. नाही, पण ती वेटिंग रूम मध्ये नाहीये ना मॅडम. एक मिनिट सर, मी तुला पुन्हा कॉल करते. पटापट करा रे, 15 मिनिट गेले याच्यात. शेख इम्रान कोण आहे? शेख इम्रान. शेख इम्रान कोण आहे? सर शेख फर्स्ट इयर इम्रान. मधला क्लासमेट आहे. हा आहे सर, तो क्लासमेट आहे आपला. क्लास मध्ये पण सर करतो. त्याचं नाव काय आहे? नाव शेख इमरान है। शेख इम्रान. नाव सांग. हेलो, हम्म. मोहम्मद इमरान है। हाँ कॉलेज में क्या नाम है बेटा तेरा? मोहम्मद इमरान. ठीक है. मोहम्मद इमरान। ओके ओके, मोहम्मद इमरान शेख रज्जाक. हाँ। ठीक आहे. आता मयुरी महल्ले. हाँ, मयुरी महल्ले. गौरव खडसे आहे. रोजिना. चला तर आता 16 आणि 3 19. ओके. आता सगळी अटेंडन्स तुमची. So welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Taide. I hope you know me now. And let's begin with our class. And welcome in the class of BCom final year and 6th sem. Okay. I hope you might have gone through the notes I have provided in the 5th sem. I have also provided you with the MCQs question bank. बघितली आहे का MCQs क्वेश्चन बँक सगळ्यांनी? बोला रे, थोडस इंटरॅक्टिव्ह सेशन राहू दे थोडा. हो सर. हा, थोडासा चांगला प्रिपरेशन करा. आय हॅव ट्राइड माय लेवल बेस्ट टू कव्हर ऑल द टॉपिक्स. हा, जास्तीत जास्त प्रश्न मी त्या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न केलाय. तर आज आपण आपल्या 6व्या सेशनच्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करतोय. तर आज जी आपण कविता शिकणार आहोत त्या कवितेचं नाव आहे ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. काय नाव आहे? ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. ऑल द वर्ल्ड. A stage, and it is written by William Shakespeare. Without wasting time, I am sharing my screen. दिसत आहे?
दिसतंय काय? हो सर. ऑल द वर्ल्ड's a stage and the poet is विलियम शेक्सपियर. असा जगातला कदाचितच एखादा व्यक्ती असेल that he doesn't know him, that he might have not heard the name of William Shakespeare. तर let's begin with the introduction. I am reading the introduction of William Shakespeare and then I will explain it to you. William Shakespeare was born in the year 1564 and died in the year 1660. Is perhaps the most famous dramatist in the English language. His plays and poetry are read, studied, and performed the world over. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपला जो विलियम शेक्सपियर आहे, तर यांच्या काय होतं, यांची जी कथा कविता लेखन आहे त्या वाचल्याच जात नाहीत, अभ्यासल्याच जात नाहीत, तर वाचल्याच जात नाही, अभ्यासल्याच जात नाही, तर त्या परफॉर्म सुद्धा केल्या जातात. त्यांची नाटकं, पिक्चर सुद्धा बनतात. विलियम शेक्सपियर यांचा जन्म 1564 साली झाला, मृत्यू 1616 साली झाला. 23 एप्रिल ही त्यांची जन्मतारीख सुद्धा कन्सिडर केल्या जाते आणि मृत्यूची तारीख सुद्धा कन्सिडर केल्या जाते. आणि जगामधला सगळ्यात जास्त फेमस झालेला जो नाटककार आहे इंग्लिश लँग्वेज मधला, त्याचं नाव आहे विलियम शेक्सपियर. हिज प्लेज अँड पोएट्री आर रेड, स्टडीड अँड परफॉर्म्ड वर्ल्ड ओव्हर. त्यांच्या कवितांचा फक्त अभ्यास केला जात नाही, तर त्यांना वाचल्या सुद्धा जातं आणि त्यांना परफॉर्म सुद्धा केलं जातं संपूर्ण जगभरात. शेक्सपियर वर्क्स स्पॅन मे जेनर्स अँड हॅव युनिव्हर्सल अपील. शेक्सपियरचा जो हे त्याचे कार्य आहेत, त्याचा जो जेनर आहे, जेनर म्हणजे ज्या पद्धतीचं तो लिखाण करतो, तर त्या पद्धतीला वेटिंग रूम मध्ये 4 जण आहेत. Why are not they getting admitted? तुम्ही आहे ना एकदम सुरुवातीला जॉईन होत जा. अटेंडन्स दिल्यानंतर लेफ्ट झाले चालतं, पण आता परत त्या पोरांची अटेंडन्स घेणे शक्य नाहीये. आपण डिजिटल फॉर्मॅट वापरत आहोत अटेंडन्सचा, त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू टेक युअर अटेंडन्स अगेन अँड अगेन. ठीक आहे. वर्ल्ड ओव्हर शेक्सपियर वर्क स्पॅन मे जेनर्स अँड हॅव युनिव्हर्सल अपील. त्याची जे जेनर आहे, त्याची जी पद्धत आहे आणि त्याचे जे वर्क ऑफ आर्ट आहे, वर्क ऑफ आर्ट म्हणजे त्याचे जे लिखाण आहे, तो लिखाण मध्ये काय म्हणते युनिव्हर्सल अपील. युनिव्हर्सल अपील म्हणजे जी गोष्ट इंग्लंड मधल्या व्यक्तीला फील होईल, तीच भारतातल्या व्यक्तीला सुद्धा फील होईल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हैदर बघितला सगळ्यांनी? हैदर पिक्चर शाहिद कपूरनी ज्यामध्ये काम केलेलं आहे. The picture was based on the novel of the drama of William Shakespeare, and the name of that drama is Hamlet. विलियम शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकावरती आधारित तो हैदर पिक्चर आहे. तर आता त्या पिक्चर मध्ये काय सांगितलेलं आहे की जसा तो हैदर पागल होतो, पागल होण्याचं नाटक करतो, कशा प्रकारे त्याची काका त्याच्या वडिलांचा खून करतात, त्याची आई त्याच्या वडिलांच्या खुनामध्ये सहभागी असते, तर त्याला होणारे जे दुःख आहे, तशी जर घटना आपल्या भारतामध्ये घडली तर सेम फिलिंग ही आपल्याला सुद्धा तशाच प्रकारची जाणवेल. दॅट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल अपील. दे हॅव बीन ट्रान्सलेटेड इनटू एव्हरी मेजर लँग्वेज अँड हॅव बीन अडॅप्टेड फॉर स्टेज, स्क्रीन अँड अदर मीडिया मोर फ्रिक्वेंटली दॅन दॅट ऑफ एनी अदर रायटर. आपला जो शेक्सपियर आहे, याचं जे लिखाण आहे म्हणते, याचं फक्त ट्रान्सलेशनच झालं नाही, भाषांतरच झालं नाही, तर प्रत्येक जेवढी काही मेजर लँग्वेज या जगामध्ये आहेत, मेजर म्हणजे जी मोठ्या प्रमाणात बोलली जातात, तर त्या प्रत्येक लँग्वेज मध्ये त्याच्या लिखाणाचं ट्रान्सलेशन केलं गेलं. प्रत्येक
मोस्ट ऑफ द लिखाणाला स्टेजवरती परफॉर्म केलं गेलं, पिक्चर मध्ये त्यांचं रूपांतर झालं आणि मीडियामध्ये सुद्धा त्या वारंवार झळकत असतात. अशा प्रकारचं लिखाण आपल्या या शेक्सपियर नावाच्या लेखकाचं आहे. आणि याच्यासारखं दुसरं अजून कोणाच्याही लिखाणाचा वापर आपण बघितलेला नाही. तेवढं लिखाण याचं वापरलं गेलं किंवा तेवढं याच्या लिखाणाचा अडॅप्टेशन केलं गेलं. सम ऑफ हिज मोस्ट फेमस प्लेज आर हॅमलेट, किंग लिअर, मॅकबेथ. त्याचे जे सगळ्यात मोठे फेमस झालेले नाटकं जे आहेत त्यामध्ये त्यांचं नाव आहे हॅमलेट. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं, हैदर. किंग लिअर हे सुद्धा एक खूप फेमस त्याचं नाटक आहे. मॅकबेथ, अ मिड समर नाईट्स ड्रीम, द मर्चंट ऑफ व्हेनिस अँड द टेम्पेस्ट. तर एवढी त्याची नाटकं फार फेमस झाली. यामध्ये ऑथेलोचा उल्लेख त्यांनी केला नाही, तर ते सुद्धा एक फेमस त्याचं नाटक आहे. द फॉलोइंग मोनोलॉग इज अन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम ऍक्ट सेकंड सीन 7 ऑफ द प्ले ॲज यू लाईक इट. ही प्रस्तुतची कविता ज्या नाटकामधून घेतलेली आहे, तर त्या नाटकाचं नाव आहे ॲज यू लाईक इट. आणि त्या ॲज यू लाईक इट मधल्या नाटकामध्ये जो दुसरा अंक आहे, सेकंड ऍक्ट, याची जी नाटकं आहे त्याची शेक्सपियरची 5 अंकामध्ये लिहिल्या गेली. 5 ऍक्ट प्लेज. ही हॅज रिटन 5 ऍक्ट प्लेज. तर त्या 5 ऍक्ट मधल्या जो सेकंड ऍक्ट आहे आणि त्या सेकंड ऍक्ट मधला जो 7वा सीन आहे, तो 7वा सीन म्हणजे आज आपल्याला ही अभ्यासक्रमाला असलेली कविता. द स्पीच स्पोकन बाय द कॅरेक्टर जॅकस. आणि ही जी स्पीच आहे आपल्या कविता, जी एक भाषण आहे, एक ते भाषण कोणी म्हटलेलं आहे, तर त्या ॲज यू लाईक इट मध्ये एक कॅरेक्टर आहे, त्या पात्राचं नाव आहे जॅकस, JACQUES. त्यांनी म्हटलेलं हे एक कथन आहे. ते कथन आज आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. आणि या कथनामध्ये तो काय करतो पहा, कम्पेअर्स द वर्ल्ड टू अ स्टेज. तो या जगाला काय म्हणतो, एक रंगमंच म्हणतो. अँड ऑल द मेन अँड विमेन आर ऍक्टर्स. आणि या पृथ्वी तलावरचे जेवढे काही स्त्री आणि पुरुष आहेत यांना तो काय संबोधतो, ऍक्टर संबोधतो. ऍक्टर म्हणजे कलाकार, अभिनेते म्हणू आपण त्यांना, अभिनय करणारे लोक. तर आता हे सेम वाक्य पहा, कुठलं, द वर्ल्ड अ स्टेज अँड ऑल मेन अँड विमेन टू ऍक्टर्स. चाहपना, ये दुनिया एक रंगमंच है और हम इस रंगमंच की कठपुतलियां है, जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है. कब कहा कौन कैसे उठेगा कोई नाही काय कह सकता. हा हा हा. हे जे वाक्य आहे, हे जो डायलॉग आहे, हा आजपासून 30-40 वर्षापूर्वी आनंद नावाच्या चित्रपटात वापरला गेला. आणि तो त्याचा सोर्स कुठला आहे, तर या विल्यम शेक्सपियरचं हे नाटक ॲज यू लाईक इट. आणि ॲज यू लाईक इट मधल्या दुसऱ्या अंकामधला 7वा सीन, ज्याच्यामध्ये जॅक्सनी बोललेलं हे भाषण आज आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. आणि या वाक्याचा सुद्धा वापर पिक्चरांमध्ये केला गेला. म्हणजे किती मोठं सामर्थ्य त्यांच्या शब्दांमध्ये असेल हे तुम्ही यावरून ओळखू शकता. तर बघा, ऍक्टर्स, although such an analogy has been made by several writers before Shakespeare. अशा प्रकारचं लिखाण शेक्सपियरच्या आधी सुद्धा भरपूर लोकांनी केलं. अशा प्रकारचं लिखाण भरपूर लोकांनी आधी सुद्धा केलेलं आहे. परंतु शेक्सपियर uses before Shakespeare, the passage below is perhaps most well known instance. याच्यासारखं लिखाण आधीच्या लोकांनी सुद्धा केलं, परंतु हा जो त्यांनी लिहिलेला उतारा आहे, हा कसा झाला, प्रसिद्ध झाला, कारण की त्याची ती लिखाणाची शैली. शेक्सपियर युजेस स्ट्रायकिंग इमेजरी अँड फिगर ऑफ स्पीच टू डेव्हलप द सेंट्रल मेटाफर ऑफ द पॅसेज. त्याची स्ट्रायकिंग इमेजरी. व्हॉट इज इमेजरी? इमेजरी म्हणजे जेव्हा आपण शब्द वाचू
जेव्हा आपण शब्द वाचू तेव्हा आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहील. हॅलो, माईक कोणाचा सुरू आहे? माईक कोणाचा सुरू आहे? तर बघा या ठिकाणी स्ट्रायकिंग इमेजरी, स्ट्रायकिंग म्हणजे ती एक आपल्याला लागणारी किंवा भावणारी अशी इमेजरी आहे. इमेजरी म्हणजे जेव्हा आपण त्याची कवितेमधले शब्द वाचू तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक इमेज तयार होईल. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज इमेजरी. अँड फिगर ऑफ स्पीच, यू माइट हॅव हर्ड, फिगर ऑफ स्पीच अलंकार, शब्दाचे अलंकार. तर अलंकार तुम्ही अभ्यासलेले असतील फिगर ऑफ स्पीच. तर टू डेव्हलप अ सेंट्रल मेटाफर, मेटाफर म्हणजे मग सिमिलीज अँड मेटाफर तुम्ही अभ्यासलेलं असेल. व्हॉट इज सिमिली अँड व्हॉट इज मेटाफर? सिमिली म्हणजे पहा, जेव्हा दोन गोष्टींची कंपॅरिझन ऍज आणि लाईक या शब्दांनी होते तेव्हा सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीची तुलना न करता डायरेक्ट त्याला ते संबोधले जाते, म्हणजे तो असा लढला जसा सिंह, असा जसा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तेव्हा कुठला मेटाफर झाला? फिगर ऑफ स्पीच झाला सिमिली. तो असा लढला, तो सिंहासारखा लढला, म्हणजे सारखा म्हणजे काय या ठिकाणी सिमिली. परंतु तो सिंहच आहे, तो असा लढतो जसा तो सिंह आहे. डायरेक्टली आपण त्याला काय संबोधलं? सिंह संबोधलं. तर या ठिकाणी काय होतो? मेटाफर. आता आपल्या या कवितेचं शीर्षकच पहा, ऑल द वर्ल्ड स्टेज. त्यांनी असं म्हटलेलं आहे का आपल्या लेखकानी ऑल द वर्ल्ड इज लाईक अ स्टेज? लाईक म्हटलेलं आहे की नाही? डायरेक्टली या पृथ्वीला, या जगाला काय म्हटलेलं आहे? रंगमंच म्हटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कुठला फिगर ऑफ स्पीच वापरलेला त्यांनी? मेटाफर. दॅट इज द सेंट्रल मेटाफर ऑफ दिस पोएम. हा आपल्या कवितेचा काय म्हणते? सेंट्रल, मुख्य केंद्रबिंदू आहे हा मेटाफर. ठीक आहे. सेंट्रल मेटाफर ऑफ द पॅसेज. लाईफ इज कम्पेअर्ड टू अ प्ले ऑफ इन 7 acts. आपलं जे जीवन आहे हे 7 अंकामधलं एक नाटक आहे, असं या ठिकाणी हा आपला कवी आपल्याला म्हणतो. द स्पीच ट्रेसेस अ पर्सन्स लाईफ फ्रॉम इन्फन्सी थ्रू youth to old age, giving vivid description of many stages of life. आता या ज्या स्पीच मध्ये माणसाच्या जीवनाचं वर्णन त्या ठिकाणी केलेले आहेत. कुठल्या कुठल्या खुणा, पाऊल खुणा आपल्या माणसाच्या जीवनामध्ये आपण उमटवत असतो. कधीपासून? फ्रॉम इन्फन्सी. इन्फन्सी म्हणजे एकदम नवजात जन्माला आलेलं बालक. थ्रू यूथ, तो मोठा होताना त्याच्या आयुष्याच्या प्रवासामधून तो तरुणाईकडे जातो. टू ओल्ड एज, तर म्हातारपणापर्यंत. गिव्हिंग विविड डिस्क्रिप्शन ऑफ मेनी स्टेजेस ऑफ लाईफ. आणि अशा प्रकारे आपल्या ज्या कवींनी विविध प्रकारे आपल्या या जीवनाच्या टप्प्यांचं काय केलेलं आहे? माहिती किंवा वर्णन केलेलं आहे, डिस्क्राईब केलेलं आहे त्यांनी. तर सो लेट्स बिगिन टू द टेक्स्ट. ऑल द वर्ल्ड्स स्टेज अँड ऑल द मेन अँड विमेन मिअरली प्रेयर्स. काय म्हणतो आपला कवी? हे जे रंगमंच आहे म्हणते, हे जे जग आहे हे काय म्हणते? एक रंगमंच आहे, स्टेज आहे. त्या स्टेजवरती आपण परफॉर्म करणारे काय म्हणतात? स्त्री आणि पुरुष. ऑल द मेन अँड विमेन मिअरली प्लेयर्स. आपण काय म्हणते? फक्त आपण एक काय आहोत? त्याच्या रंगमंचवरती काम करणारे किंवा आपला अभिनय सादर करणारे एक खेळाडू आहोत किंवा अभिनेते आहोत. They have their exits and their entrances. आणि या प्रत्येक जो अभिनेता आहे किंवा जो ऍक्टर आहे, या प्रत्येक ऍक्टरला एंट्री सुद्धा आहे आणि एक्झिट सुद्धा आहे. तो या जन्माला येतो म्हणजे या जगाच्या रंगमंचावरती आपली एंट्री करतो, आणि जेव्हा तो मरण पावतो तेव्हा तो त्या जगाच्या रंगमंचावरून आपली एक्झिट घेतो. And one man in his time plays many parts. आणि एक मनुष्य आपल्या जीवनामध्ये खूप सारे काय करतो म्हणते? पार्ट्स म्हणजे भाग तो या ठिकाणी प्ले करतो.
हिज ऍक्टिंग बिंग 7 एजेस, हिज ऍक्ट बिंग 7 एजेस. तर तो 7 पार्ट मध्ये त्याचा ऍक्ट डिव्हाइड केल्या गेलेले आहेत. 7 एजेस मध्ये, एज म्हणजे कालखंड, त्या 7 कालखंडांमध्ये त्याचं जे आयुष्य आहे हे विभागलं गेलेलं आहे. ऍट फर्स्ट, आता पहिली स्टेज पहा कुठली. तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात, व्हॉट इज द फर्स्ट स्टेज अकॉर्डिंग टू शेक्सपियर इन मॅन्स लाईफ. पहिली स्टेज कुठली आहे पहा आता. द फर्स्ट इन्फंट, पहिली स्टेज आहे इन्फंट. इन्फंट मीन्स नव्याने जन्माला आलेलं बालक. म्युलिंग अँड पकिंग इन द नर्स आर्म. काय करते म्हणते ते, म्युलिंग अँड पकिंग. म्युलिंग म्हणजे जोराने ओरडते, क्राय, क्राईंग नॉइज त्याला म्हटलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे म्युलिंग. म्युलिंग अँड पकिंग. पकिंग मीन्स वॉमिटिंग. आईचं जेव्हा तो दूध प्राशन करतो तेव्हा आपण त्या बाळाला काय करतो, आईचं दूध पिल्यानंतर आपल्या पाठीवर घेऊन त्याची पाठ रब करतो, खांद्यावर घेऊन. मग त्यानंतर त्याला कधी कधी काय होते, ते दूध तो बाहेर काढतो, त्याला जे पचत नाही ते दूध तो बाहेर काढतो. दॅट इज कॉल्ड पकिंग. पकिंग मीन्स वॉमिटिंग. पकिंग इन द नर्स आर्म. नर्स म्हणजे त्याची शुश्रूषा करणारी बाई असते, तिच्या हातामध्ये तो काय करतो, म्युलिंग, रडतो आणि उलटी सुद्धा करतो. अँड देन द विनिंग स्कूल बॉय. आणि त्यानंतरचा जो फेज आहे तो आहे विनिंग स्कूल बॉयची फेज. पहिली आहे इन्फंटची, ज्याच्यामध्ये तो काय करतो, रडतो आणि उलटी करतो. दुसरी फेज आहे विनिंग स्कूल बॉयची. त्यानंतर तो मोठा होत जातो, मग एक दिवस तो शाळेत जातो. मग त्यानंतर तो पोरगा कसा असतो म्हणते, विनिंग. विनिंग म्हणजे ऑलवेज कंप्लेनिंग. प्रत्येक वेळेस तो कंप्लेंट करत राहतो, मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे नाही करायचंय, ते नाही करायचं आहे. तर अशा प्रकारची त्या ठिकाणी तो कंप्लेंट करत असतो. विथ हिज सॅचेल. सॅचेल म्हणजे त्याच्याकडे एक बॅग असते, दप्तर असते या पाठीवरती. अँड शायनिंग मॉर्निंग फेस. त्याचा चेहरा कसा असतो म्हणते, एखादा उदयाला आलेला किंवा उगवलेला सूर्य जसा तेजस्वी असतो तशा प्रकारचा चेहरा त्या मुलाचा असतो. कोणाचा, त्या स्कूल बॉयचा. क्रिपिंग लाईक अ स्नेल. तो त्या ठिकाणी एखादा स्नेल बघितलाय का तुम्ही, गोगल गाय, त्या गोगल गाय सारखा तो क्रिप करतो. क्रिप करतो म्हणजे रांगतो. क्रिपिंग लाईक अ स्नेल अनविलिंगली टू स्कूल. क्रिपिंग लाईक अ स्नेल अनविलिंगली टू स्कूल. आणि का बरं तो त्या गोगल गाय सारखा क्रिप करतो, रांगतो, कारण त्याची स्कूलमध्ये जायची इच्छा नसते. आपण बघतो की शाळेत सोडायला जाताना त्या पालकांची अवस्था कशा प्रकारची असते. आता तरी लेकरं थोडे समजदार झाले, पण त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पाठवण्याकरिता खूप जास्त कन्व्हिन्स करावं लागते. तर अनविलिंगली टू स्कूल अँड देन द लव्हर, ही झाली दुसरी फेज. आता पहा तिसरी फेज कुठली आहे, देन द लव्हर. मग आपला हा जो मुलगा आहे तो आणखी मोठा होतो, मग तो प्रियकर होतो. अँड देन द लव्हर शायनिंग लाईक फर्नेस, साईंग लाईक फर्नेस. त्याच्या मनामध्ये एक आग धगधगते, कारण की तो आता प्रियकर झालेला आहे. विथ वूफुल बॅलेड. आणि त्याच्या मनामध्ये समजा त्याचा ब्रेकअप झालं किंवा त्याचा प्रेमभंग झाला तर त्याच्या मनामध्ये काय असते, दुःख असते. वू म्हणजे काय, दुःख, WOE. वूफुल म्हणजे दुःखाने भरलेलं, आणि बॅलेड म्हणजे ओवाळा. त्याच्याकडे काय असते म्हणते, एक आपल्या दुःखाचा पोवाडा असतो जो तो दुःखाने गातो. आपल्या प्रेमाचा एक दुःखाचा पोवाडा असतो जो तो दुःखाने गातो. मेड टू हिज मिस्ट्रेस आयब्रो. आणि जो कशावरती बनवतो, तो त्याच्या प्रेयसीच्या आयब्रो वरती तो पोवाडा लिहितो. त्याच्या प्रेयसीच्या आयब्रो वरती तो पोवाडा लिहितो आणि दुःखाने तो गातो. देन अ सोल्जर. नंतर चौथी फेज आहे सोल्जरची फेज. सोल्जर या फेज मध्ये काय करतो, त्याच्या पाहावती त्यामध्ये काय बदल झालेले असतात सोल्जरच्या फेज मध्ये. फुल ऑफ
स्ट्रेंथ ओथ, त्याच्यामध्ये फुल ऑफ स्ट्रेंज ओथ, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवायची इच्छा असते. स्ट्रेंज म्हणजे जे लोकांना मूर्खपणासारख्या वाटतात किंवा अशा वेगळ्या रीतीच्या वाटतात किंवा ज्या कॉमन नसतात, अशा शपथा तो त्यावेळेस घेतो. ओथ म्हणजे शपथ. अँड बियर्डेड लाईक द पार्ट, आणि त्याला दाढी आलेली असते एखाद्या लेपर्ड. लेपर्ड लेपर्ड माहिती तुम्हाला? लेपर्ड म्हणजे वाघाचा एक प्रकार आहे, चित्ता त्याला म्हणतो आपण. तर त्या लेपर्डला जशी दाढी मिशी आलेली असते, तशी कोवडी कोवडी दाढी मिशी त्याला त्या सोल्जरच्या एज मध्ये येते. सोल्जर, देन अ सोल्जर फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स अँड बियर्डेड लाईक द पार्ट. एखाद्या लेपर्ड सारखं त्याला दाढी येते. जेलस इन ऑनर, त्याला खूप मान सन्मान पाहिजे असतो. जेलस इन ऑनर, आणि आपल्याविषयी जास्त मान जर कोणाला भेटला तर तो जेलस सुद्धा होतो. सडन अँड क्विक इन कॉरल, आणि त्या वयामध्ये तो काय करतो म्हणते, एकदम भांडण्यासाठी तत्पर असतो. सडन अँड क्विक इन कॉरल, एकदम कधी त्याचं भांडण होऊन जाईल काही सांगता येत नाही, अशा तो एज मध्ये असतो तेव्हा. कुठल्या? सोल्जरच्या एज मध्ये. सिकिंग द बबल रेप्युटेशन, आणि त्याला अशा प्रकारचं रेप्युटेशन पाहिजे असते ज्या रेप्युटेशनला काहीही अर्थ नाही. म्हणजे रेप्युटेशन म्हणजे काय? तर अशी गोष्ट की ज्याचा मान सन्मान ज्याला म्हणू आपण, तो मान सन्मान त्याला पाहिजे असतो. पण तो मान सन्मान मग कसा असतो? एका बुडबुड्याप्रमाणे असतो. तर तो कधीही फुटू शकतो तो बुडबुडा. तर अशा प्रकारे आपला हा जो सोल्जर आहे त्याचं या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तो कशा प्रकारचा आहे ते सांगितलेलं आहे. सो इट इज नाऊ लेस दॅन 1 मिनिट. आपण पुढच्या 2 स्टँडर्ड कडे वळण्याच्या अगोदर परत एकदा रिवाइज करून घेऊ. पहिली स्टेज आहे इन्फंट चाइल्डची, जो रडतो आणि ओमेट करतो. दुसरा असतो विनिंग स्कूल बॉय, म्हणजे कंप्लेंट करणारा स्कूल बॉय. तिसरा असतो लव्हर, आणि चौथा असतो सोल्जर. सो